मित्रांनो, तुम्ही शाळेत असताना भूगोलाच्या पुस्तकात वाचले असेल की भारताची सर्वात जुनी पर्वतरांग अरवली पर्वतरांग आहे. पण आता हीच पर्वतरांग आपल्या अस्तित्वासाठी लढते. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे अरवलीचा जवळपास 90% भाग नकाशावरून गायब होऊ शकतो. नुकताच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की 100 मीटर किंवा त्यापेक्षा उंच टेकड्यांनाच अरवली पर्वतरांगेचा भाग मानला जाईल. पण फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार अरवलीतील 12,000 टेकड्यांपैकी केवळ 8 ते 9% टेकड्या 100 मीटरपेक्षा उंच आहेत. म्हणजे उरलेले 90% क्षेत्र आता कायदेशीर संरक्षणाबाहेर जाणार आहे. मित्रांनो, अरवली पर्वतरांग फक्त दगडमाती नाही, तर ती उत्तर भारताचा पर्यावरणीय कणा आहे. भूजल साठवणे असो किंवा थारच्या वाळवंटाला पुढे येण्यापासून रोखणे, यात या अरवलीच्या छोट्या छोट्या टेकड्यांचे योगदान प्रचंड आहे. या नव्या व्याख्येमुळे अवैध खाणकाम वाढेल आणि आदिवासी शेतकरी विस्थापित होतील. या भीतीपोटी गुरुग्राम ते उदयपूरमध्ये आता आंदोलन पेटले आहे. तज्ज्ञांच्या मते अरवलीची ओळख उंचीवर नाही, तर तिच्या जीवनदायी भूमिकेवर ठरायला. ही पर्वतरांग वाचली नाही तर दिल्ली आणि राजस्थानची जीवनरेषा धोक्यात येईल. तुम्हाला काय वाटतं? अरवलीची व्याख्या बदलून आपण निसर्गाशी खेळतोय का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका.